नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। डॉक्टर भागवत कराड यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात अन्नदान। छत्रपती संभाजीनगर माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या वाढदिवसानिमित्त पैठण रोड कांचनवाडी येथील मातोश्री वृद्धाश्रमात अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा छत्रपती संभाजीनगरच्या शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर उज्ज्वला दहीफडे यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली। त्यांच्या हस्ते वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना अन्नदान करण्यात आले। यावेळी त्यांनी समाजातील गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांप्रती संवेदनशीलता जपत अशा सामाजिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर भागवत कराड यांच्या सामाजिक विकासाभिमुख आणि जनसेवेच्या कार्याचा गौरव करत त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। या सामाजिक उपक्रमाचे आयोजन राहुल साहेबराव लोखंडे सरचिटणीस भाजप छावणी पडेगाव मंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने करण्यात आले। या प्रसंगी उदय प्रताप सिंह तोमर यांची उपस्थिती होती। मान्यवरांनी या प्रसंगी डॉक्टर भागवत कराड यांनाही शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमात भाजपचे पदाधिकारी, महिला मोर्चाच्या कार्यकर्ता तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज मातोश्री वृद्धाश्रम कांचनवाडी पैठण रोड येथे भारत सरकारचे अर्थ राज्यमंत्री माजी डॉक्टर भागवत कराड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आमच्या छावणी पडेगाव मंडळाच्या वतीनं व भाजप शहराच्या वतीनं तसेच जे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या वतीनं आम्ही इथं अन्नदानाचं प्रोग्राम ठेवलेला होता। तर ह्या प्रोग्रामाला आमच्या महिला आघाडीच्या शहर महिला अध्यक्ष उज्ज्वलाताई दहीफळे, आमचे मंडळाध्यक्ष आपले निलेशजी धारकर, परत आमचे महिला सरचिटणीस छायाताई खाजेकर, त्याच्यानंतर आमचे देशमुखताई, सर्वांनी मला चांगलं इथं अन्नदानासाठी सपोर्ट केला। तोमर सर, देहाडे सर यांचा भरपूर सपोर्ट भेटला आणि आम्ही हा उपक्रम दरवर्षी कोणाच्या ना कोणाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही करत राहू। समाजसेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। कराड साहेबांच्या वाढदिवसात काय कराड साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज तर आम्ही अन्नदानचं केलं आहे, झालं तर अजून रक्तदान शिबिर, वृक्ष लागवड, परत आपलं परिसर स्वच्छ करणं, हे उपक्रम आम्ही राबवणार आहे आमच्या वार्डामध्ये व प्रभागामध्ये। किती लोकांना अन्नदान करण्यात आलं? कमीत कमी 150 ते 200 लोकांना अन्नदान करण्यात आलं। तसं आता साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण अन्नदानाचा उपक्रम जे हाती घेतलाय, का घेतला होता सर? अशी कल्पना का सुचली? कल्पना अशी सुचली की जे गोरगरीब आहे किंवा जे वृद्ध नागरिक आहे, ज्येष्ठ नागरिक, त्यांच्यासाठी मनातूनच एक खंत वाटते की बाबा यांना कोणी आसरा नाही आहे। आता जे जुगलकिशोर तापडे साहेबांनी हे जे मातोश्री वृद्धाश्रम जे उपक्रम चालू केलेला आहे, हा एक अतिउत्तम आहे। मी जेवढे बी मोठे मोठे उद्योगपती किंवा जेवढे मोठे राजकारणी मंडळी जे आहेत, मी सर्वांना विनंती करतो की आपण असे उपक्रम पूर्ण भारताभर राबवावे आणि जे अनाथ असन किंवा ज्यांना कोणाचा आसरा नाही आहे त्यांच्यासाठी हा उपक्रम तुम्ही सुरू करण्यात यावा। आपल्याकडून असं जसं पडेगाव सर्कलतर्फे आणखीन कोणते उपक्रम राबवले जातात? आम्ही रक्तदान शिबिर उपक्रम केलेला आहे, वृक्ष लागवड केलेली आहे, परत परिसर स्वच्छ करायचं, परत आपण जे पन्नी वगैरे जे आपले पॉलिथिनची जे हे एकदम त्याची विल्हेवाट कशी करायची, ओला कचरा याची विल्हेवाट कशी करावं, हे सगळं आम्ही उपक्रम घेतलेले आमच्या प्रभागात। साहेबांना वाढदिवसानिमित्त आपण काय शुभेच्छा देणार? कारण की साहेब जेव्हा अर्थमंत्री असताना साहेबांनी भरपूर निधी, भरपूर कामं संभाजीनगर शहरासाठी आणलेले, त्यांचे कामं बघून एकदम उत्साहित झालेलो आहे आम्ही की साहेबांचं आयुष्य अजून वाढवावं, आमचं आयुष्य त्यांना भेटावं, ही आमची इच्छा आहे। आपलं नाव? माझं नाव राहुल साहेबराव लोखंडे, मैं भाजपा मंडल सरचिटणीस से पड़ेगांव छावनी मंडल। आज का जो प्रोग्राम है वो हमारे आदरणीय डॉक्टर भागवत साहब कराड के जन्मदिन के उपलक्ष्य में प्रोग्राम है। डॉक्टर साहब को हमारे दिमाग में, राहुल भाऊ के दिमाग में आया कि आज जो है वृद्धाश्रम में आप ऐसी जगह जाइए, आप जो दान करते हैं वो आपका दान ऐसी जगह होना चाहिए जिनको बहुत ज़्यादा ज़रूरत है।
अनाथ आश्रम हो, वृद्धाश्रम हो, तो वहाँ पे इन्होंने ये जो लिया आज निर्णय बहुत अच्छा लिया है। और यहाँ के जो वृद्ध हैं उनकी तरफ से डॉक्टर भागवत साहब को दीर्घायु की शुभकामनाएं दी गई। उन सभी लोगों ने आशीर्वाद दिया है। तो महत्वपूर्ण यह है कि ऐसे लोगों का जब आशीर्वाद डॉक्टर साहब के लिए रहेगा तो डॉक्टर साहब का जीवन निरोगी भी रहेगा और उनका जो राजनीतिक करियर है वो भी ऊपर जाए, ताकि वो समाज की और सेवा कर सकें, ऐसा मेरा मानना है। इसके लिए ये प्रोग्राम रखा गया और डॉक्टर भागवत साहब कराड़ को मैं मेरी तरफ से जन्मदिन की शुभकामनाएं देना चाहता हूं। डॉक्टर साहब, आप इसी तरीके से स्वस्थ रहिए, मस्त रहिए और राजनीतिक करियर को एक चरम ऊंचाइयों पर आप पहुंचें और आपके हाथों से समाज की सेवा भी हो सके। संभाजी नगर में बहुत सारा काम डॉक्टर साहब के मार्गदर्शन में हुआ है, उनके मंत्री रहते। आने वाले समय में और भी उनके पास दायित्व जिम्मेदारियां आएंगी तो संभाजी नगर को बहुत कुछ मिलेगा, ऐसी मेरी शुभकामनाएं हैं। और मैं चाहता हूं कि भाई हमारे जीवन में से भी कुछ उनको क्षण लगे, ताकि ऐसे लोग, जो लोग समाज के एक निचले पायदान पर हैं, उनका जीवन अगर उच्च स्तर के लोगों के लिए जाता है तो हमारे समाज के लिए कहीं ना कहीं संजीवनी साबित होगा। और ये जो वृद्धाश्रम में आप आए, मैं एक ऐसी अपील भी करूंगा कि समाज के प्रत्येक आदमी ने कभी ना कभी महीने में, 15 दिन में, साल में, 6 महीने, जब भी हो सके तो वृद्धाश्रम या जो छोटे बच्चों का अनाथ आश्रम है वहां पे जरूर जाना चाहिए। यहाँ आने के बाद में आपको पता लगता है कि असली जीवन क्या है। हमारे जीवन में जब तक सब खुशियां रहती हैं, हमारे शरीर में जब तक ताकत रहती है, तब तक हम कुछ भी कर सकते हैं। लेकिन एक वक्त जाने के बाद में, आज मैं यहाँ पे पहली बार आया हूँ, यहाँ पे देखा तो कुछ लोग ऐसे हैं कि जो अपने जीवन में बहुत ऊंचाइयों पे थे और आज वो यहाँ पर हैं, किसी दूसरे हमारे तुम्हारे के भरोसे, जो दानदाता है उनके भरोसे। तो ऐसे सभी समाज के लोगों से यहाँ पे आने से अपने समाज में एक ऐसा वातावरण निर्माण होगा कि ये परिस्थिति ना आए कि कोई भी आदमी वृद्धाश्रम या अनाथ आश्रम में जाए। जब हम सब लोग यहाँ पर एक नियमित रूप से